Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Bhirdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. Today we will start with unit number 3, Control Valves, that has 16 marks in the syllabus. The learning outcomes of this particular video are: at the end of this video, you will be able to explain the basic concepts of control valves. So let's get started. So basically, what is the necessity of using these control valves? So control of fluid is necessary to make the fluid power adaptable for the use of consumers. आपण ज्या ॲप्लिकेशनसाठी ती हायड्रॉलिक सिस्टीम वापरतोय ती जी फ्लुइड पॉवर आहे, मग ती हायड्रॉलिक असेल किंवा न्यूमॅटिक असेल, ती त्या यूजसाठी ॲडॉप्टेबल होण्यासाठी किंवा ॲडॉप्टेबल करण्यासाठी आपल्याला फ्लुइडला कंट्रोल करणं हे इम्पॉर्टंट आहे. इन अ हायड्रॉलिक सिस्टीम, द पंप जनरेट्स फ्लो ऑफ ऑइल विच इज टू बी फेड टू द सिलेंडर और अदर ॲक्च्युएटर. आपण जी एनर्जी, फ्लुइड एनर्जी किंवा हायड्रॉलिक एनर्जी पंपच्या सहाय्याने पुश करतो सिस्टीममध्ये, ती जी एनर्जी आहे किंवा तो जो फ्लो आहे तो आपण सिलेंडर किंवा दुसरा कुठला तरी ॲक्च्युएटर ॲक्च्युएट करण्यासाठी वापरतो. द प्रेशर एनर्जी इज फेड टू द ॲक्च्युएटर थ्रू अ नंबर ऑफ कंट्रोल ब्लॉक्स कॉल्ड valves. Hence, the valve is nothing but a device which is necessary to control the oil energy. आणि म्हणूनच ही जी ऑइल एनर्जी आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी जे डिव्हाइसेस आपण वापरतो त्याला आपण valves असं म्हणतो. Various type of valves are used in hydraulic system. Basically, valves are expected to control blocking or stopping of flow. म्हणजे आयदर आपण तो फ्लो तिथं ब्लॉक करणार किंवा तिथनं तसाच जाऊ देणार. देन द डायरेक्शन ऑफ द फ्लो, त्या फ्लो म्हणजे तो जो ऑइल आहे ते कुठल्या बाजूनी जायला पाहिजे म्हणजे आपण डायरेक्शन त्याची आपण कंट्रोल करणार. देन वी विल ऑल्सो कंट्रोल द प्रेशर अँड देन इम्पॉर्टंटली द फ्लो क्वांटिटी, की एका पर्टिक्युलर सिस्टीममध्ये किंवा एखाद्या ॲक्च्युएटरमध्ये किती फ्लो गेला पाहिजे हे सुद्धा आपण या वेगवेगळ्या वाल्व्सच्या सहाय्याने कंट्रोल करणार. सो व्हॉट टू कंट्रोल, राईट. आपण आता बघितले की हे 4 पॅरामीटर्स आपण कंट्रोल करतो, पण तेच थोडंसं आपण आता डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो व्हॉट आर द वेरियस पॅरामीटर्स दॅट नीड टू बी कंट्रोल्ड इन द केस ऑफ ऑइल एनर्जी. नंबर 1, इन अ हायड्रॉलिक मशीन द ॲक्च्युएटर्स मेक टू अँड फ्रो मोशन, मागे पुढे होत असतात किंवा गोल फिरत असतात. इफ इट इज अ लिनियर ॲक्च्युएटर तर तो मागे पुढे होईल त्याच्यातला पिस्टन, आणि जर तो रोटरी ॲक्च्युएटर असेल तर त्याला रोटरी मोशन असेल, राईट. म्हणजेच हेन्स द डायरेक्शन ऑफ द ऑइल फिडिंग द सिलेंडर ऑर मोटर नीड्स टू बी रिव्हर्स्ड. आपण ज्याला डबल ॲक्टिंग सिलेंडर म्हणतो. डबल ॲक्टिंगमध्ये काय करतोय आपण की एकदा पुढच्या बाजूनी आणि एकदा मागच्या बाजूनी आपण त्याच्यामध्ये फ्लुइड इन्सर्ट करत असतो की जेणेकरून तो पिस्टन पुढे जाईल आणि मागे येईल. म्हणजेच आपण त्या ऑइलची डायरेक्शन चेंज करायला लागलेलो आहे. एकदा तो पुढच्या बाजूनी जातोय, एकदा मागच्या बाजूनी जातोय. दिस मीन्स डायरेक्शन ऑफ ऑइल फ्लो इज अन एसेन्शियल आस्पेक्ट ऑफ हायड्रॉलिक ऑपरेशन्स. दिस इज अचीव्ड बाय डायरेक्शन कंट्रोल वाल्व्स. मग डायरेक्शन कंट्रोल करणाऱ्या वाल्व्सला आपण डायरेक्शन कंट्रोल वाल्व्स असं म्हणणार. नंबर 2, ऑइल एनर्जी डज द वर्क ड्यू टू pressure in the oil system. In hydraulic system, there may be a need to increase or decrease the pressure of the oil depending on the application. And hence, a group of valves called pressure control valves have been designed. आपल्या सिस्टीममधलं जे काही प्रेशर आहे ते व्हेरी करण्यासाठी जे वाल्व्स आपण वापरतो त्याला आपण प्रेशर कंट्रोल वाल्व्स असं म्हणणार. थर्डली, the speed of the actuators need to be altered as per operational requirement.
For this purpose, the hydraulic system in the hydraulic system we use flow control valves. त्या ॲक्च्युएटरचा स्पीड जो काही आहे तो चेंज करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आयदर जास्ती फ्लुइड सोडावं लागेल किंवा कमी सोडावं लागेल. आणि हा जो स्पीड आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा जो फ्लो आहे, किती त्याच्यामध्ये ऑइल आपण फीड करायचं, हे जे आहे ते आपण फ्लो कंट्रोल वॉल्व्सच्या सहाय्याने आपण कंट्रोल करणार आहोत. सो दॅट इज अबाउट द बेसिक्स ऑफ कंट्रोल वॉल्व्स. आता आपण पुढच्या लेक्चर्समध्ये हळूहळू वेगवेगळे कंट्रोल वॉल्व्स बघायला सुरू करू. So in the next video, we will see the construction and working of puppet and spool type of valves. Till then, thank you.